आज या वर्षाची शेवटची कॅबिनेट बैठक होती, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कॅबिनेटला आलेच नाहीत। 18 महापालिकांमध्ये युती न झाल्याने शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे। पाहूयात एक रिपोर्ट। वर्षाच्या शेवटच्या कॅबिनेटला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले, त्यामुळे शिंदेंच्या नाराजीची चर्चा मंत्रालयात रंगली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच ठिकाणी युती न झाल्यानं शिंदे नाराज आहेत। महाराष्ट्रात 29 पैकी 11 महापालिकेतच युती झाली। बऱ्याच महापालिकांमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांनी भाजपवर फसवणुकीचा आरोप केला, त्यामुळे नाराज एकनाथ शिंदे ठाण्यात घरीच आराम करत होते। विशेष म्हणजे मुंबई ठाण्यात बंडखोरीवरून महायुतीची बैठक होती। त्याही बैठकीला शिंदे आलेच नसल्यानं महायुतीची बैठकच झाली नाही। तर शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी शिंदेंच्या गैरहजेरीचं वैयक्तिक आणि तब्येतीचं कारण दिलं। आज कॅबिनेटची बैठक होती आणि त्या बैठकीला आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे आणि तब्येतीमुळे उपस्थित नव्हते। त्याच्यामुळे पहिल्यांदाच ब्रेकिंग होण्याच्या अगोदर मी त्याचा खुलासा केलेला आहे। 15 ठिकाणी युती झाली आहे, 14 ठिकाणी त्या ठिकाणी युती झाली नाही, पण मुंबई नागपूर मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी युती झालेली आहे। त्यामुळे मला वाटत नाही की एकनाथजी आज त्याच्यामुळे नाही आले, हा चुकीचा अर्थ आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये युती झाली आहे, ठाण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, महत्त्वाच्या शहरात पुण्यामध्ये आज बघा। माझं म्हणणं एवढंच आहे की आजच्या बैठकीत आजच्या एकनाथजी न येण्याचा या युतीचा काही संबंध नाही। महिन्याभराआधी फोडाफोडीच्या नाराजीमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकला। आता 18 ठिकाणी युती न झाल्यानं शिंदे भाजपवर नाराज झाल्याचं बोललं जातंय। छत्रपती संभाजीनगर असो की मीरा भाईंदर, इथे थेट शिंदेंच्या शिवसेनेने भाजपवर फसवणुकीचा आरोप केला। प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळे असतात। आता मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, कल्याण असू द्या, चांगले निर्णय झालेले आहे वसई विरारमध्ये वगैरे, पण काही ठिकाणी फसवणूक झालेली आहे। आता मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे, संजय शिरसाटांची तिकडे फसवणूक झालेली आहे। योग्य नव्हे। शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली पाहिजे। शिरसाट साहेबांकडे मी स्वतः येऊन आलो, त्यांच्या घरी गेलो। नंतर मात्र मी नागपूरला आल्यानंतर मग आमचे अतुल सावेजी चर्चा करत होते। पुढं त्या ठिकाणी फार चर्चा पुढं गेली नाही। मीरा भाईंदरमध्ये चर्चा सुरू होती, मात्र त्या ठिकाणी लोकल कार्यकर्त्याच्या आपसातल्या वादामुळं तिथे काही ठिकाणी युती झाली नाही आणि जिंकून आल्यावर मात्र पुन्हा एकत्रित पद्धतीने आम्ही काम करू। आता ज्या 18 महापालिकांमध्ये युती झालेली नाही, तिथे भाजपच्याच विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हे उभे ठाकलेत। पुणे, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना, परभणी, सोलापूर, लातूर, अहिल्यानगर या ठिकाणी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं फिसकटलंय। म्हणजेच या महापालिकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची कसोटी आहे। तर ठाकरे बंधूंच्याही युतीचं बघा असं म्हणत मंत्री उदय सामंतांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। आधी दोन्ही शिवसेनेत प्रचाराआधीच खंजीरची भाषा सुरू झाली आहे। मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती, यांची आघाडी ही भक्कम आहे। मराठी माणूस या वेळेला अशा स्वतःला बंडखोर वगैरे म्हणून घेणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही, हे लक्षात घ्या। जर कोणी गेले असतील, कोणी शिंदे गटात गेले असतील, कोणी अन्य ठिकाणी गेले असतील, ते महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतात, मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसतात। पण जे युबीटी मध्ये चाललेलं आहे, जे मनसेमध्ये चाललेलं आहे, मनसेमध्ये जे काही चाललेलं आहे ते देखील महाराष्ट्र बघतोय ना। पण कदाचित आम्ही 232च्या फार मोठ्या मताधिक्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार म्हणून काम करत असल्यामुळं तुमचे सगळ्यांचे डोळे आमच्याकडे लागून आहेत। पण कार्यालय फोडली गेली युबीटीची, आणि जे कार्यालय ज्यांनी फोडली त्यांना परत तिकीट देण्यात आलेली आहेत। त्याच्यामुळे काय चाललंय हे तिकडे पण आपण बघितलं पाहिजे। मी 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मनसेच्या पाठीत युबीटी खंजीर खुपसणार आहे आणि मनसेला 50 ते 45 पर्यंतच थांबावं लागेल। मराठी माणसाच्या जागा आहेत त्या देखील मनसेला मिळालेल्या नाहीत, हे तुम्ही पूर्ण यादी जाहीर झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसह 11 महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना युतीत लढते। प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत महायुतीचा सामना ठाकरे बंधूंशी आहे।
विनायक डावरुंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.